मनोज जरांगे यांची आज बीडमध्ये इशारा सभा। पुढच्या आंदोलनाची घोषणा करणार। बीड शहरातील सर्व शाळांना आज सुट्टी। मनोज जरांगे यांच्या संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पोलीस सतर्क। जालना पोलिसांच्या सुट्ट्या रद्द। कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता टिकणारं मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न। जरांगेंच्या इशारा सभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची स्पष्टोक्ती। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये काँग्रेसचे नेते सुनील केदार यांची आमदारकी धोक्यात। आमदारकीचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात। अयोध्येमधल्या राम मंदिर भक्तांसाठी फेब्रुवारीमध्ये उघडणार, मात्र लोकांनी मार्चमध्ये चालेलं चांगलं। राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष महंत गोविंद गिरी महाराज यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत। निवडणूक कमळाच्या चिन्हावरती लढण्याचा प्रश्नच येत नाही। पक्षाच्या बैठकीमध्ये अजित पवार यांचं वक्तव्य। आता माघार नाही, महायुतीमध्ये गद्दारी करणार नसल्याचंही विधान। भेटीगाठी कौटुंबिक, कुठेच मॅच फिक्सिंग नाही, अजित पवार यांचं वक्तव्य। आता भूमिका बदलणार नाही, हवं तर स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो, दादांकडून कार्यकर्त्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न। मुंबईतली हवा पुन्हा एकदा खालावली। हवा गुणवत्ता निर्देशांक 150च्या वर। बीकेसी मधील हवा सर्वात खराब। देशभरामध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 640 नवे रुग्ण। ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 3000च्या वर। केंद्र सरकारकडून राज्यांना मार्गदर्शक सूचना। कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता नाशिक महानगरपालिका सतर्क। पालिकेच्या दवाखान्यामध्ये आजपासून पुन्हा चाचणी आणि सर्वेक्षण होणार। कुस्तीपटू साक्षी मलिकच्या पाठोपाठ बजरंग पुनिया देखील ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आक्रमक। बजरंगनं पद्मश्री पुरस्कार केला परत। आजपासून सलग 3 दिवस सुट्ट्या। पर्यटन स्थळ आणि धार्मिक स्थळांवरती पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।